तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव सातपुडा पायथ्याशी धरणाच्या देखभालीत अनियमितता। जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वन विभागाच्या हद्दीत असलेले धरण 1969 साली पाटबंधारे विभाग खामगाव यांनी उभारले होते। 5 दशकांहून अधिक काळ या धरणामुळे शेतकरी आणि मच्छीपालकांना मोठा फायदा झाला आहे। परंतु धरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या धरण धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र समोर येत आहे। धरणाच्या भिंतींवर झाडे व गेटचे संकट। धरणाचे वय आता 50 वर्षांहून अधिक झाले आहे। इतक्या दीर्घ काळात भिंतींवर उगवलेली झाडे कधीच तोडण्यात आली नाही। धरणाच्या आतील भिंतींना डबल पॅकिंग लावणे आवश्यक असते, मात्र पाटबंधारे विभागाने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे धरणाची मजबूती धोक्यात आली आहे। यातील गंभीर बाब म्हणजे धरणाचे गेट तुटले असून ते दुरुस्त करण्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुरुस्तीचे काम करता ते तसेच ठेवण्यात आले आहे। मुसळधार पावसामुळे जर धरणातील पाण्याचा ताण वाढला तर गेटमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून भिंत फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। यामुळे धानोरा गावासह आसपासच्या परिसरावर मोठे संकट ओढावू शकते। भ्रष्टाचारामुळे धरणे धोक्यात। 2 वर्षांपूर्वी नवीन गेट बसविण्यात आले होते, मात्र केवळ 1 वर्षात ते तुटले। यात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे। जनतेने शासनाकडे या प्रकारावर चौकशी करून गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे। या व्यतिरिक्त वन विभागातील या धरणावर मच्छीमारीसाठी काही व्यक्तींना पैसे घेऊन परवानगी देण्यात येते, मात्र या उत्पन्नाचा हिशेब शासनाच्या खात्यात जमा होत नाही। हा देखील गंभीर प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे धरणाशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्येही उग्र भ्रष्टाचार सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे। जनतेत भीतीचे वातावरण। अलीकडील काळात प्रत्येक जिल्ह्यात मुसळधार पावसाची तीव्रता वाढली आहे। पावसाळा 3 महिने झाला म्हणजे धोका संपला असे समजणे चुकीचे असल्याचे नागरिकांचे मत आहे। धरणाची सध्याची स्थिती पाहता कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। जळगाव जामोद परिसरातील नागरिकांनी या प्रकरणी शासनाने तातडीने लक्ष घालावे, धरणाची तांत्रिक तपासणी करून गेट व भिंतीची मजबूती वाढवावी अशी मागणी केली आहे। अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेला शासन जबाबदार राहील असा इशारा नागरिकांनी दिला आहे। शासनाच्या हस्तक्षेपाची गरज। धरण बांधणीच्या वेळी हे प्रकल्प शेतकरी व मच्छीपालकांसाठी वरदान ठरले होते, मात्र देखभाल व दुरुस्तीच्या अभावामुळे आज ते संकटाचे कारण बनले आहे। प्रशासनाने भ्रष्टाचाराला आळा घालून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली नाही तर यामुळे भविष्यात प्रचंड नुकसान होऊ शकते। जळगाव उन्नती न्यूज नलचे संचालक श्री शमीम देशमुख यांनी धरणाच्या सद्यस्थितीबाबत आवाज उठवला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।